आम्हाला 3690 कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थ विभागाकडून प्राप्त झालेली आहे। माझ्या लाडक्या बहिणींनो, माझ्या मायमौलींनो, महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे आणि आता काहींच्या अकाउंटला पैसे यायला लागले असतील। कालपर्यंत साधारणपणे 2,41,00,000 महिलांच्या अकाउंटला डीबीटीची प्रोसिजर जी आहे ती झालेली आहे। मला आले, आत्ताच आले आणि हो सकाळी आले खात्यात। हो आले आमचे पैसे सकाळी आले। हो आले ना, सकाळी आले 8:30। लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता आता सुरू झालेला आहे। अनेक बँकेच्या खात्यामध्ये 1500 रुपये पडण्यास देखील सकाळपासून सुरुवात आता झाली आहे। आत्ताच तुम्ही ऐकले आहे, राज्यातील मोठमोठ्या बँकेमध्ये सकाळपासून पैसे येण्यास देखील सुरुवात झाली आहे। अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी 3,500 कोटी रुपयांचा चेक सुद्धा आता तो बाल विकास मंत्रालयाला काल रात्री दिलेला होता। तर त्यामुळे आज सकाळपासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे 1500 रुपये येण्यास सुरुवात झाली आहे। तुम्हाला पैसे आलेत का? तुम्ही एकदा चेक करायचं आहे। आता या 8व्या हप्त्यासाठी एकही निकष आम्ही बदललेला नाही। जो शासन निर्णय आम्ही गेल्या वर्षी निर्गमित केला होता त्या शासन निर्णयाला धरून जी काय निकष आहे त्याचप्रमाणे ही योजना आता सुरू आहे, काही सुद्धा बदल नाही असं महिला व बाल विकास मंत्री आदिताई तटकरे ताईंनी सांगितलं आहे। एकाही निकषामध्ये अगदी शब्दाचा सुद्धा बदल केला गेलेला नाही आहे। राज्यातील सरसकट सर्वांना 8वा हप्ता आज मिळत आहे। राज्यातील 2,41,00,000 पेक्षा अधिक महिलांना आज या योजनेचा लाभ, लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता म्हणजेच फेब्रुवारीचा 8वा हप्ता आज अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झालेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, कोणताही तुम्हाला चिंता करण्याची आता इथून पुढे गरज नाही। तुम्हाला आजच 8वा हप्ता सोडण्यात आलेला आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या साहेबांनी आता बटन सुद्धा दाबले आहे। फेब्रुवारीचा 8वा हप्ता कालपासून बँकेत जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काल 16 जिल्ह्यामध्ये पैसे देखील जमा झाले आहेत बँकेमध्ये। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज फेब्रुवारीचा 8वा हप्ता आलाय का तुम्ही नक्की बघायचा आहे। आता यामध्ये 5 प्रकारचा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये महिलांना आता लाभ मिळणार आहे। काही महिलांना फक्त 1500 रुपयेच मिळणार आहेत, तर काही महिलांना 21 रुपये मिळणार आहेत। यामध्ये तर काही महिलांना आता बघा 3,000 रुपये देखील यामध्ये मिळणार आहेत, तर काही महिलांना 4,000 रुपये देखील यामध्ये आता लाडक्या बहिणींच्या खात्यावरती मिळणार आहेत, तर काही महिलांना यामध्ये 29 रुपये देखील आज मिळणार आहेत। तर काही कोणत्या लाडक्या बहिणींना यामध्ये बघा कोणत्या महिलांना कोणकोणता लाभ मिळणार आहे यासाठीची सविस्तर महत्त्वाची अपडेट काय आली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। कोणकोणत्या महिलांना कोणकोणता लाभ आज मिळणार आहे नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, आता कोणताही निकष वट्ट अजिबात लावलेला नाही आहे। सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे सोडले आहेत। काल 16 जिल्ह्यात हे पैसे आलेले सुद्धा आहेत। आज पुढील 16 जिल्ह्यामध्ये पैसे हे सोडले आहेत। तर मग आज कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, आता कोणताच नवीन निकष लावण्यात आलेला नाही आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण आता घोषणा केली आहे। लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या महिला व बाल विकास मंत्री आदिताई तटकरे यांनी स्वतः सर्व सांगितलं आहे की 3 दिवसापासून लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जो आहे तर तो फेब्रुवारीचा 8वा हप्ता आहे, तर ते सोडण्याचे काम आता सुरू केले आहे। काल, आज, उद्या असं टोटल 3 दिवस हे पैशांचे वाटप सुरू राहणार आहे। काल 16 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे आता 16 जिल्ह्यामध्ये काल सोडले आहेत। तशा प्रकारे लाडक्या बहिणींचे आम्हाला फोन सुद्धा आले आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आज किती वाजता हे पैसे येणार आहेत, अजून तुम्हाला पैसे आलेत का नक्की बघायचं आहे। आज 16 जिल्हे निवडले आहेत। लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे तुम्हाला आत्ताच पैसे आले आहेत असे फोन सुद्धा लाडक्या बहिणीने आत्ताच आम्हाला केले आहेत। आज 16 जे जिल्हे आहेत त्यामध्ये आता यामध्ये काही महिलांना 21 रुपये आल्याचा SMS आला आहे, काहींना 1500 रुपये आल्याचा SMS बँकेमधून आला आहे, तर काही लाडक्या बहिणींना
3,000 रुपये आल्याचा SMS आलेला आहे, तर काही लाडक्या बहिणींना 4,500 रुपये देखील जमा झाल्याचा SMS बँकेकडून आलेला आहे, तर काही लाडक्या बहिणींना 2,900 म्हणजे 29 रुपये सुद्धा आलेले बँकेत आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता हे जे पैसे नेमके आहेत तर ते तुम्हाला आता किती येणार आहेत आणि तुम्हाला बँकेमध्ये आज नेमकं 4,500 रुपये तुमच्या बँकेत येणार का, तुम्हाला 2,900 रुपये येणार का, 2,100 रुपये येणार का, तुम्हाला 1,500 रुपये मिळणार, हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. तसेच तुम्हाला 4,500 रुपयांचा मोठा लाभ जर पाहिजे असेल तर नेमकं तुम्हाला आता काय करायचं आहे नक्की बघा. याची सर्व माहिती सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी लक्षपूर्वक हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. लाडक्या बहिणींनो, अत्यंत मोठा लाभ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला आता पैशांचे वाटप सकाळपासून सुरू झाले आहे. स्वतः महिला व बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी आता 8वा हप्ता सोडण्याचे आदेश सर्व अधिकाऱ्यांनी दिले आहेत. कारण त्यांच्या हातातच असतं की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी सोडायचं. त्यांनी स्वतः सांगितलंय. बघा आता काय सांगितलं आहे. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघा. लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारीचा 8वा हप्ता सोडलेला आहे. तर बघा त्यामुळे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आता आजच लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता सोडलेला आहे बघा. याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. लाडक्या बहिणींनो, तसेच तुम्हाला नेमका आज हप्ता नक्की किती हजारांचा भेटणार आहे याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे बघा आता यामध्ये 5 प्रकारचे लाभ लाडक्या बहिणींसाठी आले आहेत. काहींना 2100 रुपयांचा लाभ असणार आहे, तर काहींना 1,500 रुपये येणार आहेत, तर काहींना 3,000 रुपये येणार आहेत, तर काहींना यामध्ये बघा 2,900 रुपये आणि काहींना 4,500 रुपये देखील मिळणार आहेत. तर तुम्हाला किती रुपयांचा लाभ मिळणार आहे बघा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवला आहे. सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्वतः आदिताई तटकरे ताई तर त्या ज्या लाडक्या बहिणीचा हप्ता सोडण्याचं काम असतं तर त्या काम करतात. त्यांनी स्वतः सांगितलं आहे की 3 दिवसापासून पैसे सोडण्याचे काम सुरू झाले आहे. 3 दिवस म्हणजे कोणते ते 16 जिल्हे आहेत बघा. कालसाठी 16 जिल्ह्यामध्ये पैसे आले आहेत, तर आजसाठी 16 जिल्ह्यामध्ये पैसे सोडले आहेत. सकाळपासून उद्यामध्ये ते सर्व काही पैसे वाटले जाणार आहेत. तर आजसाठी तुम्हाला नेमकं किती हजार मिळणार आहेत बघा. असं 3 दिवसांच्या टप्प्यामध्ये टोटल राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप आता आम्ही करत आहोत, असं स्वतः आदिताई तटकरे यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे नेमकं तुमच्या बँकेमध्ये किती पैसे हे येणार आहेत, नेमकं 5 लाभ तुम्हाला कोणता लाभ मिळणार आहे, किती पैसे येणार आहे आणि कोणकोणत्या 16 जिल्ह्यामध्ये आज पैसे येणार आहेत, तुम्हाला तुमचा जिल्हा प्रशासनाने निवडलेल्या या 16 जिल्ह्यामध्ये आहे का हे सुद्धा पाहणं आता गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, अतिशय महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे. तुम्हाला नेमका आता किती रुपयांचा लाभ म्हणजे किती हजारांचा लाभ तुम्हाला बँकेत मिळणार बघा. 4,500 मिळणार की 2100 रुपये मिळणार का 2,900 रुपये मिळणार का 1,500 मिळणार का 3,000 रुपये मिळणार, हे सुद्धा तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे. तुम्हाला इथे सर्व काही माहिती समजणार आहे. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्हाला व्यवस्थित समजणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या योजनेचा तुम्ही आधी जर 7 हप्त्याचे पैसे घेतले असतील आणि तुम्ही जर ही 8व्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. आता खूप मोठी आनंदाची बातमी आता लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याविषयी आलेली आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं आहे की कोणताही निकष लावला गेला नाही. त्यानंतर स्वतः महिला व बाल विकास मंत्री ज्या लाडकी बहीण योजनेच्या हप्ता सोडण्याचं त्यांच्याकडे काम असतं त्यांनी सुद्धा सांगितलं आहे की कोणतेही निकष लावले गेलेले नाहीत. राज्यातील सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना हप्ता सुरू आहे आणि हा सुरू करण्यात आलेला सुद्धा आहे. तसेच लाडकी बहीण योजनेचे जे आदित्य तटकरी मॅडम आहेत त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुम्ही आत्ताच पाहिलं आहे तर फेब्रुवारीचा 8वा हप्ता जो आहे तर तो 3 दिवसापासून याचे वाटप सुरू आहे. तुमचं लक्ष नसल्यामुळे तुम्हाला माहिती नाही आहे. तर त्यामुळे आज जे निवडले ते 16 जिल्हे कोणकोणते असणार आहेत ते पण तुम्हाला आता इथे लगेच समजणार आहे. आणि तुम्हाला किती हजार रुपये तुमच्या बँकेच्या खात्यावरती आजच येणार आहेत
नक्की बघा. लाडकी बहीणला कोणताही निकष नाही आता, त्यामुळे सर्वच्या सर्व आता राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये, यामधील 36 जिल्हे आहेत आपल्या राज्यामध्ये, त्यामधील 16 जिल्ह्यामध्ये पैसे आज सोडले आहेत. फेब्रुवारीच्या 8व्या हप्त्याचे पैसे आता सोडले आहेत. आज 52 लाख महिलांच्या खात्यावरती पैसे सोडण्यात आले आहेत. तर मग कोणकोणते 16 जिल्हे आजसाठी आहेत, कोणकोणत्या महिलांना किती हजार रुपये मिळणार आहेत, नक्की बघा. लाडक्या बहिणींनो, कालच महत्त्वाच्या 16 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना 1500 रुपये आले आहेत, काहींना 21 रुपये, तर काहींना 4500 रुपये, तर काहींना 2900 रुपये, तर काहींना 3000 रुपये बँकेत आल्याचा SMS आला आहे. तर मग आज तुम्हाला किती हजार रुपये मिळणार आहेत हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. व्हिडिओ पूर्ण बघा, अत्यंत मोठी माहिती तुमच्यासाठी आली आहे. यावर देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणाले की फेब्रुवारीचा हप्ता 8 बँकेत सुरू केलेला आहे. बघा 8 महत्त्वाच्या बँका कोणत्या आहेत, यामध्ये फेब्रुवारीचा 8वा हप्ता सुरू केलेला आहे. राज्यातील सगळ्या बहिणींच्या बँकेच्या खात्यावरती पैसे हे जमा केले जाणार आहेत. आज पहिल्या झटक्यामध्ये 50 लाख बहिणींच्या खात्यामध्ये, महिलांच्या मध्ये खात्यावरती पैसे जाणार आहेत. एकही बहीण वंचित राहू देणार नाही. सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जाणार आणि ते दर महिन्याला जाणार, वर्षानुवर्षे पुढील 5 वर्ष जाणार, असं मुख्यमंत्री साहेब म्हणाले. तर बघा, तुमचा आशीर्वाद जोपर्यंत आमच्या पाठीशी आहे तोपर्यंत योजना कधीही बंद होणार नाही, असं बहिणींसाठी आनंदाची बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 8वा हप्ता आता सुरू करून टाकला आहे. आज हप्ता या 16 जिल्ह्यामध्ये 100% जमा होणार आहे. लाडकी बहीण योजना जी आहे ते आत्ताच आमची कॅबिनेट झाली आणि त्यामध्ये देखील आम्ही अधिकाऱ्यांना तसं सांगितलंय की आपली लाडकी बहीण योजना जी आहे तर ही बघा, लाडकी बहीण ही योजना आहे तर तो पुढचा हप्ता म्हणजेच 8वा हप्ता तात्काळ खात्यात गेला पाहिजे. त्यामुळे आम्ही पूर्णपणे त्याची तरतूद सुद्धा केली आहे. 2025 मधला दुसरा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे तर तो फेब्रुवारीचा 8वा हप्ता सर्व बहिणींना सारखाच मिळणार नाही. काहींना 1500 रुपये, तर काहींना 21 रुपये मिळणार, तर काही लाडक्या बहिणींना 3000 रुपये मिळणार असं सांगितलं आहे. तर काही लाडक्या बहिणींना 2900 रुपये मिळणार, तर काही लाडक्या बहिणींना 4000 रुपये देखील मिळणार. आज तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे सोडले आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जे 2100 रुपये आहेत, तर त्यानंतर 3000 आहेत, तर 2900 आहेत, तर त्यानंतर 4500 आहेत, तर त्यानंतर 1500 रुपये देखील आहेत. तर त्या कोणकोणत्या महिलांना हा लाभ मिळणार आहे ते लगेचच सांगतो. त्यानंतर लगेचच प्रशासनाने निवडलेले 16 जिल्हे सांगतो. या 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला आजच लाडकी बहीण योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे येणार आहेत आणि हा मोठा लाभ तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांनी बघा कोणकोणते जिल्ह्यासाठी आहेत, तुम्हाला किती हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे, सर्वांनी ते काळजीपूर्वक शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे. बघा आता लाडकी बहीण योजनेच्या आता नवीन अर्ज भरलेल्या महिलांना 2100 रुपये मिळणार आहेत, आज बँकेत येणार आहेत. त्यानंतर जुना अर्ज जे भरले आहेत तर त्यांना 7 हप्ते आतापर्यंत घेतले असतील त्यांना फक्त 1500 रुपये येणार आहेत. आणि 3000 रुपयांचा जो लाभ आहे तर तो मागील 2 महिन्यापासून ज्या ज्या लाडक्या बहिणींना हप्ता अजिबात मिळाला नाही तर त्यांना 3000 रुपये देखील मिळणार आहेत. त्यानंतर 1500 रुपयांचा जो लाभ आहे, 4500 रुपयांचा जो लाभ आहे तर मागील 3 महिन्यापासून लाभ न घेतलेल्या महिलांना मिळणार आहे. तर बघा त्यानंतर 2900 रुपयांचा जो लाभ असणार आहे तर तो म्हणजे यामध्ये काही लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणीचे 21 रुपये प्लस गॅसचे 830 रुपये इतके टोटल 2900 रुपये तुमच्या खात्यावरती लाडक्या बहिणींना आज लाभ मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, आता तुम्हाला ओळीने 16 जिल्हे सांगतो. या 16 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा जर असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आज हे पैसे येणार आहेत. सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता 16 जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला 16 जिल्ह्यांची इथे नावे सांगतो. त्यानंतर 16 जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे. यामधील पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे पालघर, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे कोणता इथे बघा, सर्वांनी लक्ष देऊन बघा. तिसरा जिल्हा आहे या म्हणजे यवतमाळ, चौथा जिल्हा आहे तो म्हणजे सिंधुदुर्ग, 5वा जिल्हा आहे तो म्हणजे रायगड, 7वा जिल्हा आहे तो म्हणजे रत्नागिरी, 8वा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, 9वा जिल्हा आहे तो म्हणजे कोल्हापूर, 10वा जिल्हा आहे तो म्हणजे धुळे,
11वा जिल्हा आहे तो म्हणजे बीड, 12वा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर. त्यानंतरचे पुढचे जिल्हे बघा, आता सर्वांनी ते लक्ष देऊन बघायचं आहे. यामध्ये 13 जिल्हे सांगितले आहेत. त्यानंतर उरलेले जे 16 जिल्हे आहेत, म्हणजे आता 13 जिल्ह्यानंतर 3 राहिले, त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे बघा, सगळ्यांनी लक्षात ठेवा, यामध्ये गडचिरोली आहे, दुसरा आहे तो नंदुरबार आहे, तिसरा आहे तो म्हणजे लक्षात ठेवा सर्वांनी मुंबई उपनगर. या टोटल ज्या 16 जिल्हे आहेत, या 16 जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्ता हा सोडलेला आहे. त्यामुळे अनेक लाडक्या बहिणींना आज 8वा हप्ता हा सोडलेला आहे. याचा लाभ नक्की घ्या व अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या सुखी जीवन चॅनलला नक्की बघा. धन्यवाद.